नमस्कार मित्रांनो. आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत एक मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. चौकीदार पदाच्या तब्बल 416 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती गट ड संवर्गातील असून फक्त 10वी पास उत्तीर्ण उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे. जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, अर्ज प्रक्रिया 27 एप्रिल 2026 पासून आज 3 वाजतापासून चालू झाली आहे आणि अंतिम तारीख याची 18 मे 2026 रात्री 11:30 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करावा. या भरतीसाठी निवड संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाणार आहे. आणि यानंतर आपण मित्रांनो जिल्ह्यावाईज जागा बघूया. तर राजूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर. तर येथे मित्रांनो एकूण 15 जागेसाठी अर्ज मागवलेले आहे आणि समांतर आरक्षण वगैरे वगैरे हे सगळे आरक्षणाचे भाग आहेत, ते तुम्ही बघून घ्या व्यवस्थित. धुळे जिल्ह्यासाठी मित्रांनो 29 जागांची अर्ज त्यांनी मागवलेला आहे. तळोदा जिल्हा नंदुरबार येथे एकूण 30 जागेसाठी त्यांनी भरती काढलेली आहे. नाशिक जिल्हा नाशिक येथे एकूण 34 जागा आहेत. नंदुरबार जिल्ह्यासाठी एकूण 23 जागा आहेत मित्रांनो. कळवण जिल्हा नाशिक एकूण 42 जागा आणि यावल जिल्हा जळगाव येथे एकूण 9 जागेसाठी भरती काढलेली आहे त्यांनी. घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे एकूण 26 जागेसाठी अर्ज मागवलेले आहे. शहापूर जिल्हा ठाणे एकूण 19 जागा आहेत. पेन जिल्हा रायगड एकूण 11 जागा आहेत मित्रांनो. जव्हार जिल्हा पालघर एकूण 17 जागेसाठी आहे आणि डहाणू जिल्हा पालघर येथे एकूण 24 जागा आहे मित्रांनो. सोलापूर जिल्ह्यामध्ये 5 जागा आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण 12 जागा आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मित्रांनो एकूण 8 जागा आहे रिक्त आणि धारणी जिल्हा अमरावती येथे एकूण 19 जागा आहेत. किनवट जिल्हा नांदेड एकूण 2 जागा. कळमनुरी जिल्हा हिंगोली एकूण 2 जागा. अकोला जिल्हा अकोला एकूण 13 जागा. पांढरकवडा जिल्हा यवतमाळ एकूण 3 जागा. धिमूर जिल्हा चंद्रपूर एकूण 7 जागा. चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर एकूण 15 जागा. गडचिरोली जिल्हा गडचिरोली एकूण 9 जागा. भामरागड जिल्हा गडचिरोली एकूण 5 जागा. भंडारा जिल्हा भंडारा एकूण 5 जागा. देवरी जिल्हा गोंदिया एकूण 16 जागा. नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 8 जागा आहेत. वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 6 जागा आहे आणि अहेरी जिल्हा गडचिरोलीमध्ये एकूण 2 जागा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जिल्ह्यावाईज व शहरावाईज आपण जागा व रिक्त पदे बघितलेली आहे की कोण्या ठिकाणी किती रिक्त पदे आहेत. तर हे इथे काही थोडे इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेले आहे मित्रांनो, जे की तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि जिथे काही महत्त्वाचं असलं तिथे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर पात्रता बघून घेऊ मित्रांनो. उमेदवार हा भारतीय नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असायला हवा, म्हणजेच तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असायला पाहिजे. वयोमर्यादा मित्रांनो, जाहिरातीत नमूद केलेल्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 1/4/2026 या तारखेस गणण्यात येईल आणि किमान वय 18 वर्ष व कमाल वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. म्हणजे 18 ते 38 वर्षापर्यंत चे उमेदवार यासाठी अप्लाय करू शकतात. पेमेंटबद्दल जर बोलायला गेलं मित्रांनो, तर इथे तुम्हाला वेतन श्रेणी म्हणून 15,000 पासून तर 47,600 रुपये तुम्हाला इथे पगार असणार आहे आणि पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे मित्रांनो. या भरतीसाठी
निवड संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाणार आहे. परीक्षेला एकूण 200 गुण असतील. इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपल्याला इथं पूर्ण 200 गुणांसाठी ही आपली परीक्षा आहे. आणि या विषयाचे विभाजन पुढील प्रमाणे दिलेले आहे मित्रांनो. जसे की तुम्ही बघू शकता, मराठी 50 गुणांसाठी, इंग्रजी 50 गुणांसाठी, सामान्य ज्ञान 50 गुणांसाठी आणि बौद्धिक चाचणी 50 गुणांसाठी. परीक्षेसाठी एकूण 120 मिनिटांचा कालावधी दिला जाईल आणि 200 मार्कांची ही तुमची परीक्षा होणार आहे. चलानबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, जनरलवाल्यांसाठी इथं 1000 रुपयेची चलान आहे आणि SC ST मागासवर्गीयांसाठी इथं 900 रुपये चलान ठेवलेले आहे. आणि माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षा शुल्क आणि परीक्षा शुल्क हे नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे हे पैसे तुम्हाला परत मिळणार नाही. आणि मित्रांनो, अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा किंवा मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF लिंक आणि ऑफिशियल वेबसाईट लिंक आणि आपल्या फॉर्म अप्लाय करायची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकून देत आहे. तर तिथे जाऊन नक्की चेक करा. आणि हे बाकीचे गायडन्स आणि हे इन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो, हे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि कोणताही उशीर न करता लवकरात लवकर फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा. जय हिंद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्स घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.